आहेत आणि वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरीमध्ये सुपर 12च्या 6व्या मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत। एसएससीचे डोंबिवलीने टॉस जिंकलेला आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय त्यांचा आपण पाहतोय। ही जी जोडी आहे मैदानाच्या मॅन फ्रॉम सोनारपाडा अनिकेत पाटील आणि मॅन फ्रॉम सावळे किरण पवार, जबरदस्त खेळ या दोन्ही लिटिल मास्टरने केलेल्या लीग स्टेजला, खास करून 360 डिग्रीमध्ये अनिकेत पाटीलची आपण बॅटिंग बघितली। लागोपाठचे 5 चौकार देखील लीग स्टेजला देखील विक्रम राहिलेला। हा ड्रोन सध्या तुम्ही पाहताय मानकोली ब्रिजचे, जरूर मोठा गावचे त्या ब्रिजचे आपण दृश्य बघितले आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरी दिसते। आंतरराष्ट्रीय दर्जाचं टेलिकास्ट, आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे मैदान सीझन 5 मध्ये, सीझन 4 मध्ये देखील आपण एन्जॉय केलं होतं याच मैदानावरती। जीटीसी प्रेझेंट ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करून कॉम्बॉक्स मध्ये राहुलजी भोईर यांचे सहर्ष स्वागत करेन। पुन्हा एकदा विनंती करतोय प्रेक्षक तुम्ही सगळे सुजानात आणि या स्पर्धेमध्ये तुमचा मी सहर्ष स्वागत करतोय, पण ज्या काही खेळाडू कक्षांमधून तुम्ही राखीव चेअर्स घेतलेल्या आहेत त्या कृपया करून आमच्या खेळाडूंना द्या। तर मॅचला होते सुरुवात, सगळ्यांचं प्रथम मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। महत्त्वपूर्ण मॅच सुपर 12ची आपल्याला लास्ट मॅच आश्चर्यजितने पाहायला मिळणार आहे दोन नामवंत टीम मध्ये। किरण पवार आपल्याला साकिंग एंडला पाहायला मिळतील, अनिकेत पाटील देखील आहेत। राहुलजी हे जे बॉलिंग युनिट आहे चर्चेत राहिलेले आहे सीझन 5 मध्ये। इम्रोज खान मागिरे एक्सप्रेस आणि त्याचबरोबर दिगोडे एक्सप्रेस मोठ्या विश्वजित ठाकूर, हे जे 4 षटके आहेत सुरुवातीची दोघांची आणि त्यानंतर मोठी देसाईचा संदेश आणि त्याचबरोबरीने आपण बघितलं नारेनच्या विकी मानेला। बॉलिंग युनिट आहे या संघाकडे आणि आता ती लढत आहे एसएससी डोंबिवली समोर। किरण पवार स्ट्रायकिंग एंडला आहेत, अनिकेत ऑफ स्ट्राइक आहे, तर महागिरी एक्सप्रेस इम्रोज खान बॉलिंग मार्क वरती। जरूर मजा आल्या मॅच मध्ये। व्हेरी फर्स्ट बॉल इम्रोज खान बॉलिंग मार्क वरती, पहिला P1 मध्ये समोर किरण पवार। मॅच ऑन फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल बाकफुटला जाऊन कट करत असताना स्लाइस केला फटका, चांगला डीप मध्ये फिल्डर वेगाने तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो, चांगली फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग। सँडर दाखवत असताना डीप मध्ये सागर सागी, आय थिंक उसाटण्याचा खेळाडू आपण बघतो इन ऍक्शन। जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली, ज्या वेगाने बॉलवरती धावला आणि किरणसाठी आपण बघितलं तर स्वीपर कव्हर ठेवला ऑफ साइडला आणि ऑन साइडला मिड विकेट आहे, मिड ऑन मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर 8 ठेवलाय पॉइंट सोबत, थर्ड मॅन फाईन लेग स्क्वेअर लेग आपण आत पाहतोय। पॉवर प्ले सुरू आहे, पहिल्या बॉलवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात। आयगार्ड आपल्याला जरूर किरण पवारच्या सध्या तरी फेसवरती आपण तो पाहतोय। 2 धावांनी सुरुवात झाली आहे धावफलकाची एसएससी डोंबिवलीच्या। नेक्स्ट बॉल, यावेळेचा चेंडू चांगला आहे, चांगला चेंडू आहे, रन्स देखील मिळणार नाहीये, विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आणि इम्रोजने चांगलीच बॉलिंग केलेली आहे। टी मध्ये आपण बघतो त्याची बॉलिंग विकेट टू विकेट, लेन चांगली, टप्पा चांगला आहे आणि किरण पवार माहिती अटॅक करेल कारण का पॉवर प्ले सुरू आहे, त्याकरिता विकेट टू विकेट पहिल्या षटकामध्ये आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते। पहिल्या बॉलवरती 2 धावा, सेकंड बॉल डॉट देते, फिल्डिंग जरूर चांगली सेट केलेली, खेळाडू स्लीपर कव्हरला पेट्रोलिंग करतोय सागर पाटील। ओ द विकेट, नेक्स्ट बॉल फॉलो केलं, चेंडू ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल। एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे स्कोर बोर्ड 3 वरती। ऑफस्टॉमचा बाहेर ठेवायचा जो फिल्डर सेट आहे, कदाचित तिकडे अटेम्प्ट करत असताना किरणची विकेट मिळावी त्यासाठी चान्स घेतो इम्रोज। ओ द विकेट ना बाकफुला जाऊन पुन्हा कट केलेला आहे, मात्र फिल्डर आहे माहिती ऑफ साइडला खूप चांगले फटके किरण पवार खेळत आहेत, त्या अनुषंगानं ऑलरेडी एक फिल्डर जो आहे तो इनफिल्डच्या बाहेर स्लीपर कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये आपल्याला सागर पाटील पाहायला मिळतोय। सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे स्कोर वरती एकूण धावा 4। किरण सोबत जर आपण बघितलं तर आतापर्यंत अनिकेत पाटीलने जबरदस्त स्टार्ट लीग स्टेजला दिलेला आहे। 360 डिग्रीमध्ये खेळणारा अनिकेत फार कमी वयामध्ये त्याने जरूर व्यावसायिक स्तराचे देखील दरवाजे ठोठावलेले आहेत आणि
कॉम्पिटिटिव्ह लेवल आहे. TDPL मध्ये खेळणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी तुम्हाला ग्रामीण क्रिकेटमध्ये तुमचं चांगलं स्किल, तुम्हाला प्रदर्शन त्याचं करायचं आहे आणि तो चांगला खेळ करत असताना तुम्हाला चान्स मिळणार आहे. लीग स्टेजला त्या संधीचं सोनं केलंय. नॉकआउटला आहेत सध्या इमरोजच्या अगेन्स्ट अनिकेत. द विकेट ना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मिसामिंग डाऊन द बॉल, सोपा झेल, सोपा भरपूर सोपा झेल होता आणि झेल ड्रॉप. इमरोज देखील थोडासा नाराज. माहिती अनिकेतनं चांगली बॅटिंग केलेली लीग स्टेजला आणि नॉकआउट मॅच मध्ये त्याची विकेट स्वस्तामध्ये येऊ शकली असते. या बॉलिंग युनिटच्या अगेन्स्ट 60 धावा बनवणं ही सोपी गोष्ट नाहीये राहुलजी. कडाक्याची थंडी आहे, धुक्याचं पर्सेंटेज वाढलंय, ड्यू फॅक्टर वाढलंय. या सिच्युएशनला मी म्हणेन अनिकेत आणि त्यासोबत किरण जरूर प्रयत्न करतात, पण इमरोजने आतापर्यंत थांबून ठेवलं. कॅच ड्रॉप झाले, चान्स होती पण विकी मानेकडून चूक झाली आहे. जरूर मागच्या 2 मॅच आपण बघितलं की 2 मॅच चेंज झाल्या नाहीयेत. ड्यू फॅक्टर वाढत चाललेला. नेक्स्ट बॉल पवारसाठी यश मोठा आहे, जे चूक होणार नाहीये. फायनली विकेट इथनं मिळवलेले किरण पवारची स्वस्तामध्ये या मॅचची गोल्डन विकेट. परतावा लागेल किरण पवारला मैदानाच्या बाहेर. नाही दम आणि जरूर इमरोजने तो दमखम दाखवला. विकेट त्याने काढले. मागच्या बॉलवरती जरूर आपण बघितली तर अनिकेतची विकेट येणार होती. आज संपूर्ण लीग स्टेजचा बॉलिंग परफॉर्मन्स सध्या तरी आपण पाहतो. इमरोजचा लाईन अँड लेंथ पहा, ऑप्शनचा बाहेर वारंवार तिकडेच खेळवत राहिला फलंदाजांना. कधी शॉर्ट बॉल, गुड लेंथ, यॉर्क लेंथ, ब्लॉक. बऱ्याच वेळेला त्याने फलंदाजांना तिकडे संभ्रमात पाडलं होतं आणि ती 2 मॅचेस मध्ये सलग जबरदस्त बॉलिंग या इमरोजने देखील केलेली आहे. महागिरी एक्सप्रेस ऑन ट्रॅक दिसले आतापर्यंत TDPL सीझन 5 मध्ये. यावेळेचा फटका चांगला आहे. एक पवार गेला, दुसरा पवार आला मैदानाच्या आतमध्ये आणि पवारनं पहिला बॉल पासून केलेलं आक्रमण. काय फटका खेळलाय, जबरदस्त शॉट पवारच्या बॅटमधून, पहिला सिक्सर. रिप्ले ऑन स्क्रीन. शेवटचा जर षटकार आला नसता तर कदाचित ही ओव्हर इकॉनॉमिकल असती. येस, मधल्या स्टंप वरती बॉल जाणार होता. स्लॉग हिट पाहायला मिळालाय. पवार जरूर किरण गेलाय, मात्र पवारांचाच विजय मैदानाचा हात आलाय. SCCC डोंबिवलीसाठी पहिली बाउंड्री, षटकार आलाय आणि धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 11. थोडा वेळ कमी घ्या. 11 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं मैदानामध्ये. महत्वपूर्ण मॅच, दोन्ही टीम मध्ये चांगला क्रिकेट आहे, क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. सारखा आपल्याला खूप चांगली पाहायला मिळते आणि सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवरती विश्वजित ठाकूर मोठ्या. आज संपूर्ण दिवसभरामध्ये डोंबिवली प्रीमियर लीग जे सुरू आहे, विजय पवारने 100 पेक्षा जास्त धावा तिथे जरूर बनवलेला आहेत. तो फॉर्म कदाचित या TDPL मध्ये कॅरी करावा लागेल त्याला आणि पहिल्या बॉलवरती षटकार देखील आलाय, तोही इम्ब्रोजच्या अगेन्स्ट. समोरून येतोय आता कोळगाव एंडकडून रायगडचा हार्दिक पांड्या. मिस्टर JPL, मोठ्या अशा अनेक उपाधी आजवर ज्याने आपल्या खेळाने मिळवलेल्या आहेत. इंडिया अगेन्स्ट पाकिस्तानची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील होता विश्वजित ठाकूर. समोर अनिकेत पाटील, यंगस्टर, यंग टॅलेंट. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस. P2 सुरू झालेला. P1 मध्ये इमरोजनं खूप चांगली बॉलिंग केली. किरण पवारची विकेट त्याने मिळवलेली. नेक्स्ट बॉल, वेगवान चेंडू प्रचंड वेगाने होता. प्लेसमेंट देखील तेवढी सुंदर. डेरेकिटचा प्रयत्न, तोपर्यंत एक सिंगल अनिकेतनं कंप्लीट केलेली. एका धावेच्या मदतीनं संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे स्कोर वरती एकूण धावा आहेत. 12 विकेट गेलेली. 12 ला 1. फिल्डर अटॅक करत आहेत बट अनिकेत यावेळेला पोहोचला होता नॉन स्ट्रायकिंग एंडला.
आणि हेच हे समीकरण आहे, गोलंदाज आणि त्यासोबतचं क्षेत्ररक्षण जे नेहमीच अटॅकिंग राहिलंय. लीग स्टेजला दोन्ही मॅचेसमध्ये आपण बघितलं होतं. जबरदस्त बॉलिंग केली होती, जबरदस्त फिल्डिंग त्विशा रिची जितून एलएच 11 डोंबिवलीच्या गोलंदाजांकडून आणि त्यासोबत क्षेत्ररक्षकाकडून. एक चुकी झाली होती, अनिकेतला जरूर जीवनदान मिळालंय. पाहूयात तो इनिंग किती मोठी करतोय सध्या विश्वजितच्या अगेन्स्ट पवार. बागफोडला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, फॉलो केला होता चेंडू मध्ये, फॉलो केलं होतं बॉलरना देखील. बघितलं आधीच की थोडासा सफल झाला बॅटर, बागफोडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, थोडीशी मागे ठेवली आणि चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. ॲक्शन दीपला आपण पाहतोय ओव्हर द विकेट सरळ रेषेमध्ये गेलाय. जरूर विजयला असं वाटलं की बाहेर निघतोय की काय, बॉल आउट कटर निघा असावा, बट हा पडला आणि थेट बाउन्स घेत असताना समोर विकेट किपरकडे. नेक्स्ट बॉल पवारसाठी पुन्हा मिक्स टायमिंग आहे. इकडनं रन्स तरी देखील मिळू शकतील कारण का वेगाने चेंडू चाललेला आहे लॉंग लेगच्या दिशेनं, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. पण सुदैवाने टॉप एजने शॉट फाईन नेक्स्टच्या वरतून. पुन्हा बागपुरा जाऊन कट करत स्लाइस केलेला आहे. आउटफील्ड फास्ट आहे. आता थर्ड मॅनला चेंडू चाललेला वेगाने, थांबणार नाही, जाऊन थांबेल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर पवारच्या बॅटमधून. आणि त्यासोबत जबरदस्त फटका आपण बघितला, बॉल आत येत होता. ऑन साइडला हाफ आर्म पूल करत असताना आपण पाहतोय पवारला डबलचा कॉल आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहे. चान्स तर दोन्ही बॅटर्सने घेतली होती, बट फिल्डिंग चांगली झाली अमोल पाटील त्या ठिकाणी. आणि या सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 21 धावा धावफलकावरती आहेत. चांगली आपल्याला धावगती पाहायला मिळते की समोर बघतो आपण बॉलिंग अटॅक चांगला आहे. 50+ धावसंख्या एक चांगली धावसंख्या म्हणू शकतो कारण का मागच्या 2 मॅचमध्ये धावा चेस झाल्या नाहीयेत. त्या अनुषंगानं 50+ जाण्याचा प्रयत्न असेल पहिल्या इनिंगमध्ये एसएससी डोंबिवली टीमचं. फिल्डिंगमध्ये वारंवार चेंजेस अनिकेत करिता. अनिकेत देखील अप्रतिम खेळाडू आहे. चांगला चेंडू आहे, अप्रतिम होता. यॉर्कर पाहायला मिळाला, वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये येतो बघतो आपण यावेळेचा डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या खेळचा आपण रन्स एकूण बघतो स्कोर बोर्डवरती 21 ला 1. लास्ट बॉल यॉर्क लेंथ ऑफ स्टंपच्या फार जवळून गेला, बॅटलाही लागला नाही आणि स्टंपलाही आपण बघितलं तर लागलं नाही. शेवटचा डॉट आलाय. विश्वजित जरूर विकेटसाठी जात होता, विकेट त्याला मिळाली नाही. दुसऱ्या बाजूने विकेट राखत असताना जरूर विश्वजित ठाकूरच्या या ओव्हरमध्ये त्यांनी जोडलेल्या आहेत त्या 10 धावा. आणि ओव्हरऑल बॅटिंग करत असताना आपण पाहतोय एससीसी डोंबिवलीला धावा फलकावरती 21 एक गडी बाद. किरण पवार खास करून या मॅचमध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्याकडून फार अपेक्षा होत्या, त्यांच्या बॅटमधून धावा यायला पाहिजेत. पॅव्हलियनमध्ये चर्चा झाली असेल कारण या बॉलिंग युनिट समोर किरण पवार जर उभे राहिले तर धावा जरूर बनणारच होत्या. मात्र त्यांच्या विकेटनंतर ही जबाबदारी स्वीकारली आहे. जबाबदारी आल्यानंतर माणूस जरूर आयुष्यामध्ये देखील सुदृढ होतो, त्याची ताकद वाढत जाते, आत्मविश्वास वाढत जातो आणि ते सध्या पवारला जरूर आपण पाहतोय. विजयकडून 2 चौकार देखील आलेले आहेत, या अगोदर एक षटकार देखील आला होता. सेट बॅटर आहे, 5 बॉलमध्ये 15 वरती खेळतोय, जो स्ट्रायकिंग एंडला आहे आणि पुन्हा एकदा आला आता कंटिन्यू करत असताना मागिर एक्सप्रेस इम्रोज खान. 21 ला 1 आहे. सेकंड स्पेल खानचा चेंडू नाही ऑन साइडला खेळलेत, डीप मध्ये मिड विकेट आहे, तिकडे चांगली फिल्डिंग तर तो 2 धावा इकडनं मिळतील. अतुल होते वाडेकरचे खेळाडू. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 2 पुढे. स्कोर वरती एकूण धावा आहेत 23 धावा. इम्रोज खानला कंटिन्यू केलेल्या षटकामध्ये. लाईन आणि लेंथ इम्रोजने संपूर्ण सीझन 5 मध्ये लीग स्टेजला दोन्ही मॅचेसमध्ये ऑप्शनचा वारंवार बाहेर तिकडून आत आणत होता, बाहेर काढत होता. लेंथमध्ये बऱ्याच वेळेला आपण बदल त्याचा बघितला. या ओव्हरमध्ये विजय त्याच्या अगेन्स्ट अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या बॉलवरती ते आपल्याला पाहायला मिळालं. मिड विकेटला डीपमध्ये बॉल गेला होता. पहिल्या बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. हेच बॅटल आहे इम्रोजच्या अगेन्स्ट विजय. द विकेट ना यावेळेस आपण बघतोय
चेंडू जरूर चांगला पाहायला मिळाला. थोडीशी लेंथ मागे ठेवण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस झाला चेंडू आणि बॅकफुलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर विजय पवारने. एका जावीतनं मेल, एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या झाली 1 पुढे. स्कोरबोर्ड 24 धावा स्कोरबोर्ड होते. नेक्स्ट बॉल ओ द विकेट. रिवर्स खेळ आहेत, फटका तर चांगला आहे. डी मध्ये तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. चेंडू शिवसून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं अजून मिळतील. अनिकेत पाटीलला 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 26. रिव्हर्स स्वीप खेळत असताना अनिकेत पाटीलची एक वेगळी शैली आहे. जर ऍक्शन रिप्ले मध्ये ऑफ स्टंपचा किती बाहेर गेला पाय आणि त्याचा उजवा पाय जवळपास जी तुम्हाला पिचची लाईन दिसते तिकडे गेला आणि तिकडून खेचून आणलेला बॉलला. नेक्स्ट बॉल. यावेळेस अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत येतो नो बॉलचा. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या एक अतिरिक्त धाव मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 स्कोरबोर्ड वरती. कदाचित यॉर्करचा प्रयत्न असावा. वेस्ट आहे आणि देन अंपायरचा सिग्नल देखील आला. नो बॉल. फ्रीटला चान्स आहे अनिकेतच्या बॅटमधून. पाहूयात पहिली बाउंड्री येते का. धावा सध्या धावफलकावरती 27. इम्रोज ओ द विकेट ना. अनिकेत करिता समोर बालट्याला बीट करण्याचा प्रयत्न जरूर होता. मध्ये तेवढी चांगली फिल्डिंग योगेश पाटीलची. इनफिल्ड शॉट मध्येच आपल्याला मिड ऑफ मध्ये पाहायला मिळतात चांगली फिल्डिंग. नाविक अस्मेल. लीग स्टेजला अनिकेत पाटीलने पॉवर प्ले मध्ये फार चांगला स्टार्ट दिला होता. प्रत्येक मॅच मध्ये SCCC डोंबिवलीला. या मॅच मध्ये ते जमलं नाही. 6 बॉल मध्ये फक्त 5 झालेले आहेत. आणि थर्ड ओव्हर मधील पुढचा बॉल इम्रोज पवारच्या अगेन्स्ट. आउटसाइड एज मोठी एज आहे. चेंडू शॉर्ट मॅन मध्ये चांगली फिल्डिंग. धाव पुन्हा एकच धाव इकडनं मिळेल. सेकंडचा प्रयत्न होता, मध्ये एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 1 जाईल पुढे. स्कोरबोर्ड एकूण धावा 29 आणि 29 धावा. या डावामध्ये धावा हरकत नाही की ज्या वेगाने पाहिजे होत्या त्या गेल्या नाही, पण डॉट बॉलचं पर्सेंटेज फार कमी आहे. प्रत्येक बॉलवरती आपण पाहतोय सिंगल डबल कन्वर्ट होत आहेत. शेवटचा बॉल आहे इम्रोज. विकेट टू विकेट बॉलिंग. यावेळेस देखील रिव्हर्स खेळलेच जरूर, मग कॉन्फिडेंटली नाही आहेत. त्याचं कारण इम्रोज खानकडं बघतो आपण जी क्वालिटी त्याची आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग त्याचा अटॅक आपल्याला पाहायला मिळतो. विकेट टू विकेट त्याची बॉलिंग पाहायला मिळते. धाव एक सिंगल स्मेल. 2 ओव्हरचा स्पेल इकडनं बघतो आपण इम्रोज खानचा कंप्लीट झालेला. 2 ओव्हरचा त्याचा नक्कीच जो स्पेल होता तो कंप्लीट झालेला. आणि 3 ओव्हरच्या अखेरीस 10ची सरासरी. एक चांगली सरासरी आपण के म्हणू शकतो. 30 धाव आहे स्कोरबोर्ड वरती. आता तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. येस के ऍक्शन रिप्ले मध्ये जेव्हा स्विच केलं अनिकेतने तेव्हा इम्रोजने लेग स्टंपच्या दिशेने बॉल टाकलेला आहे. त्याने रेंज मध्ये दिला नाही आणि अनिकेतने बघितलं की वारंवार तो ऑफ स्टंपच्या बाहेर टाकत आहे. इम्रोज इतकी वर्ष क्रिकेटच्या ऊन पावसाले गोलंदाजी करत असताना बऱ्याचशा संघांमधून त्याला आपण बघितलेलं आहे. आणि आज TDPL मध्ये अनिकेत पाटीलला मात्र त्यांनी थांबून ठेवलेलं आहे. एकही बाउंड्री अनिकेतच्या बॅटमधून आतापर्यंत आली नाही. दुसऱ्या बाजूने पवारने अटॅक केलाय. चांगली त्याच्या बॅटमधून धावा आपण पाहतो. 200च्या स्ट्राईक रेटने जरूर त्याने आतापर्यंत बनवलेल्या आहेत. 10चं करंट रन रेट आहे. 1 विकेट 30 धावा धावा फलकावरती आहेत. 60 प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय. पण मी म्हणेन विकेट 9 आहेत म्हणून SCCC डोंबिवली 80 पर्यंत जाऊ शकते. तो विचार ते देखील करत असतील. समोरच्या एंडकडून पुन्हा कंटिन्यू करत असताना आपण पाहतोय मिस्टर JPL मोठ्या विश्वजीत ठाकूर. पिकअप लॉंग ऑन द फिल्डर पाहतोय. प्रयत्न केलाय पण त्याचा वाक्या बाहेर. अनिकेतने बॉलला पाठवलंय लॉंग ऑनचा बाहेर. षटकार. रेंज मध्ये होता आणि पाठवला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेला अनिकेत पाटील थांबलाय आणि त्याचा अनुमान चुकलाय. ऑफ स्टंपचा बाहेर. प्रेक्षक सध्या तुम्हाला पाहायला मिळतील. राहुलजी कडाक्याची थंडी आहे. आपण जेव्हा माईक खाली ठेवतोय तेव्हा आपल्याला आताची घडी घालावी लागते, इतकी थंडी आहे. मात्र या थंडीमध्ये देखील इथे येऊन या मॅचचा आनंद घेत असताना सर्वच हे क्रीडा रसिक आहेत, क्रिकेट वेड आहेत. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात ओयात मॅचच्या दिशेने. चांगला चेंडू आहे. यॉक लाईनचा आपल्याला पाहायला मिळेल. प्रयत्न देखील झालाय. आरामात सेकंडचा देखील प्रयत्न.
आणि 2 धावा इकडनं मिळतील. ओस बघतो आपण ड्यू फॅक्टर होता आपल्याला पाहिलं होतं मगाशीच नक्कीच जो उल्लेख केला की थंडीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. मात्र टीडीपीएलचा क्रेज देखील तेवढा असे भरपूर प्रेक्षक भरपूर ऑडियन्स आपल्याला पहिल्या मॅचपासून पाहायला मिळतात. अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आणि तुम्हाला प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळतील. मोठ्या संख्येनं प्रेक्षक समुदाय आपल्याला पाहायला मिळतो कारण का आज शनिवार देखील उद्या संडे सुपर संडे आज एन्जॉय करतात सगळे प्रेक्षक. नेक्स्ट बॉल मेसामिंग झेलची संधी स्वतः मोठ्या पोहोचल्या चूक होणार नाहीये. फायनली अनिकेतला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. दुसरा विकेट इकडनं गमावलेला आहे आणि दुसरा मोठा धक्का लागत असताना सेट बॅटर अनिकेत पाटील बाद 38-2. भूक असणारा गोलंदाज आहे त्याला फक्त इकॉनॉमिकल गोलंदाजीने जमत नाही. विकेट त्याने काढली आहे आणि मैदानाचा येत असताना टेनिस बॉल क्रिकेटच्या अर्नोल्ड साई शेलार. रन्स चांगलं आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती. हा रिप्लाय तुम्हाला पाहायला मिळेल कट अँड बोल. फिटनेस साठीच तर जाणलं जातं विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्याला. हार्दिक पांड्या म्हणून टेनिस बॉल क्रिकेटचा त्याची ओळख राहिलेली आहे आणि ऑडियन्स बघा मोठ्या संख्येने शॉटर घातलेला आहे मात्र आहेत. दोन्ही संघ जर आपण बघितले संघ मालक डोंबिवलीचे आहेत आणि खास करून दोन्ही संघांमध्ये खेळाडू देखील कल्याण डोंबिवलीचेच आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्व क्रिकेट वेडे क्रीडा रसिक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 38-2 साई शेलार मैदानाचा आत आलेले आहेत. वेग मोठ्याची ओळख आहे तर वेग साई शेलार यांना देखील आवडतो. पाहुयात कोण कोणावरती हवे होतोय 2 बॉलचा खेळ बाकी या षटकातील. नाही कॉन्टॅक्ट महत्वाचे असणार आहे. रनचे 38 चौथा षटकासारखे प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोन्ही टीम आपण बघतो डोंबिवलीच्याच आहे त्या अनुषंगानं मोठी गर्दी केलेली आहे. चांगला चेंडू पहिलाच फुलर लेनचा होता. चॉक करत असताना साई शेलार सिंगल असित नमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर 1 न पुढे स्कोर बोर्ड 39 मध्ये तुम्हाला रिप्लाय पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत आहोत फुल लेंथ होता. जर कदाचित मिस झाला असता बॅट हातात फिरली त्याचं कारण वेग प्रचंड आहे. मी अगोदरच म्हणालो वेग विश्वजित ठाकूरची ओळख आहे तर वेग साई शेलार यांना देखील आवडतो. पण सगळे ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय बॅट कशा पद्धतीने फिरले. बॅटचा चेहरा पूर्णपणे बंद झाला आणि रिॲक्शन आपण विश्वजित ठाकूर यांची देखील बघितली. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 4 वेळेला कॉट अँड बोल्ड 4 विकेट या पद्धतीने त्यांनी काढलेला शेवटचा बॉल आहे आणि विजय पवार सेट बॅटर स्ट्रायकिंग एंडला आहे. सध्याचा धावफलक 39. पवारसाठी अप्रतिम शॉट. काय फटकाय इनसाइड आउटच्या माध्यमातून पवारची पॉवर आणि हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाळ्यांचा गजर देखील. सिक्सर. एक्स्ट्रा कव्हर जबरदस्त फटका आपण विजयचा बॅट मधून बघितला. फिल्डर धावत होता प्रणित मात्र त्याच्या वाक्याबाहेर. विश्वजितच्या अगेन्स्ट शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार आणि साई शेलार देखील ॲप्रिशिएट करतायत कारण विजय पवार आणि साई शेलार हे कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा मैदानाच्या आत असतं तेव्हा प्रत्येकाला आठवते रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी दोघांची पार्टनरशिप आणि जिंकलेला तो सामना. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. दोन्ही जे फ्रंट लाईन बॉलर आहेत विश्वजित ठाकूर आणि इम्रोज खान दोघांचे षटकं संपलेले आहेत आणि चांगली धावगती आहे. 45 धावा. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जरी किरण पवार नसेल मात्र मैदानाच्या आतमध्ये अडवली कल्याणचा विजय पवार आहे. 45 धावा. अडवली कल्याण आलं की मथुरचं नाव येतं ते अखंड देशभर आहे. 45 धावा स्कोर बोर्ड वरती आणि बॉलिंग मार्कवरती बॉलर आलेत विकी माने. चांगली धावसंख्या आहे पहिल्या 4 ओव्हरमध्ये. 45
9 बॉलमध्ये 25 केलेले आहेत विजय पवारनं. विकी माने कॉमेंट्री बॉक्स कडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने साई शिलार यांच्यासाठी पहिला बॉल. फुल लेंथ जरूर होता ऑफ स्टंपचा बाहेर. फ्रंट फूट वरती 5 रन केलं होतं बॅटरला. पडलाय विथ द अँगल आणि बॉल बाहेर निघत असताना खाली देखील राहिला आणि विकेट किपरकडे डॉट बॉल. चांगली लेंथ आहे, लेफ्ट आर्म आहेत आणि विकेट टू विकेट बॉलिंग आपण जेव्हा जेव्हा करतो तेव्हा नक्कीच त्याचा बेनिफिट त्याचा फायदा होत असतो आणि साई शिलारकडनं अपेक्षा जरूर असतील या महत्वाच्या मॅचमध्ये. माने पुढचा बॉल. समोर शिलार ऑन साईडला टर्न केला फटका डीप मध्ये मिड विकेटला तिकडे बघतो आपण. फिल्डर आहेत प्रणित भरपूर वेगानं पोहोचलाय चेंडूपर्यंत. तेवढाच वेगानं 2 धावा देखील धावून कंप्लीट झालेल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 2 पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स आहेत 47. पहिल्या 4 ओव्हरमध्ये याच गोष्टीची आपण चर्चा केली की जेव्हा मोठा फटका एका दुसरा येतोय सिंगल डबलकडे बॅटर्सने फोकस केलेला आहे. फार चांगल्या रणनीतीने मैदानाचा टॉप ऑर्डर खेळलेली आहे आतापर्यंत SCCC डोंबिवलीची. 25 ला आपल्याला पाहायला मिळतात विजय पवार नॉट आउट आहेत. सेट बॅटर आहेत, अपेक्षा त्यांच्याकडून देखील आहेत आणि साई शिलार पिंच हिटर आहेत. मैदानाचा आत आले 3 बॉलमध्ये 3 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. मोठ्या फटक्याच्या शोधात ते देखील आहेत. 47 सध्याचा धावफलक. प्रोजेक्टेड स्कोर 66. फायटिंग टोटलकडे तर सध्या आतापर्यंत आपण पाहतोय SCCC डोंबिवलीला. जरूर तो चांगला प्रयत्न. मानेचा चेंडू कमी गतीनं लेग स्ट्रिक आणि विकेट देखील मिळेल. खेळाडू बाद. अराउंड द लेग बोल्ड. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग. यस डीजे कम ऑन. दोन्ही राईटी बॅटर होते. दॅट्स वाय विकी मानेला 5th ओव्हरमध्ये आणलंय. पण जसं विकी लेफ्ट आर्मर आहे तसं लेफ्टीला आता आत आणत आहेत. लेग स्टम्पला बॉल लागून गेलाय. येस विक्रांत पाटील न्यू मानेन अधिक अप्रतिम खेळाडू आहे. 47 ला 3 विकेट घेतल्या. साई शिलारकडनं एक मोठी इनिंग अपेक्षित होती, तो देखील बाद झालाय. चेंडू साठी आय थिंक चर्चा असावी तेच झालेलं आहे. ड्यू फॅक्टर आपण जे इव्हिनिंगला 6-7 वाजता नक्कीच कॉमेंट्री बॉक्समधून सांगितलं की जसं ड्यू फॅक्टर येईल तसं नक्कीच चेंडूमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळेल आणि तेच झालेलं की यस लिमिटेड ओव्हरमध्ये तुमचा टॉप ऑर्डरमधील एक बॅटर देखील चांगली खेळी करतोय तर जरूर धावा बनतील. आणि ड्यू फॅक्टर गवतावरती साचलेले दवबिंदू स्पष्टपणे आपल्याला दिसत आहेत आणि जसं आपण मध्यरात्रीकडे जातोय दररोज हे प्रमाण वाढत जाते आणि त्यामुळे बॉलवरती ग्रिप मिळवणं गोलंदाजांना कठीण आहे. तर फलंदाजाने मारलेला बॉल हवेमध्ये जास्त फ्लाय देखील होऊ शकत नाही. सोपं नसणार आहे सध्या तरी ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर जास्तीत जास्त फिल्डरांकरिता. विक्रांत पाटील लेफ्ट आर्मर त्याने अप्रतिम हा देखील खेळाडू आहे, तो आपल्याला साकिंग एंडला पाहायला मिळेल. माने पुढचा बॉल घेऊन तयार. कमी केली घेती बागफुटला जाऊन खेळले. डायरेक्ट हिटची गरज आहे, वेगानं तो देखील पाहायला मिळाला. ओ थ्रो आणि पवार मात्र तेवढाच वेगानं पोहोचतोय देखील. 2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 49. जेव्हा जेव्हा चान्स मिळाले राहुलजी तेव्हा त्यांनी सोडलं नाही. फिल्डर्सने प्रत्येक वेळेला रनआउटसाठी अटेम्प्ट केलेले. धावा आपल्याला पुन्हा पाहायला मिळाला जेव्हा डायरेक्ट मिस होऊन बॉल मागे गेला. 2ने धावसंख्या सध्या 49 या आकड्यावरती आहे. 2 बॉलचा खेळ बाकी या षटकातील. पुन्हा विकी माने रिदम मध्ये झोकलेत. अंपायर साईशर आपल्यापर्यंत डेड बॉल आला. रन चांगल्या धावा बलकावरती बघतो आपण. 5व्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 49 धावा बलकावरती आहेत. अजून एक षटक शिल्लक असणार आहे. 60 पर्यंत जाण्याचा जरूर प्रयत्न असेल या पहिल्या डावामध्ये. चेंडू बघितला जाऊ दिलाय ऑफस्टिकच्या
जास्तच बाहेर आहे. पर सांगत असताना व्हाईट बॉल आणि 50 कंप्लीट झालेली आहे. 50वा स्कोर बरोबरती. शफल वाईड असल्यानंतर बॅटर्सला देखील फार विचार करावा लागतो कोणता बॉल तुम्हाला सोडायचा आहे. शफल झाल्यानंतर या सर्व गोष्टी क्षणभरात तुम्हाला डिसिजन घ्यायचे असतात. बॉल अटेम्प्ट करायचं की सोडून द्यायचं आहे. जास्त बाहेर होता व्हाईटचा सिग्नल. 50वा धावा फलकावरती लागल्यात. माने इथे शफल झालाय पण या वेळेला अनुमान चुकला. याच गोष्टीची चर्चा मी मागच्याच बॉलवरती केली राहुलजी. जरूर जरूर काही क्षण असतात, काही सेकंद आपण म्हणू शकतो आणि तुम्हाला आणखीच पाहायला मिळेल. शफल झाली आणि लगेचच हा चेंडू किती नक्कीच हुशारीची आपल्याला बॉलिंग करावी मानेच्या माध्यमातून. फ्रॅक्शन ऑफ सेकंड. शफल वाईडला चान्स असते, बॉलरला जागा मिळते. तुम्ही जर शफल होत आहेत तर मात्र ती जागा गोलंदाज विकी मानेने शोधली आहे. 5 बॉलमध्ये 5च धावा. शेवटचा बॉल आहे. विक्रांत ऑन साइडला पुल करत असताना बॉल बॅटचा आत लागला. एलिव्हेशन नाही. सागर पाटील इम्प्रेसिव्ह फिल्डिंग. डबलचा कॉल आहे. रनआउटला चान्स आहे. मात्र योग्य त्या वेळेला दोघंही आपापल्या एंडला थांबलेत. ओव्हर 5 कंप्लीट होत आहेत. धावा फलकावरती 51. 3 विकेटचं नुकसान. बॅटिंग करत असताना SSC डोंबिवली. उद्याच्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील. पहिली मॅच आपण एन्जॉय करणार आहोत. आरो एंटरप्राइजेस अगेन्स्ट चॅलेंज स्पोर्ट्स ठीक 3:30 वाजता. सेकंड मॅच जागृती स्पोर्ट्स अगेन्स्ट मॅच नंबर 6 विनर. अर्थातच या मॅचचा विनर खेळेल. आणि थर्ड मॅच मध्ये सुनीता स्मृती या संघाच्या अगेन्स्ट जय श्रीराम अशा असतील उद्याच्या पहिल्या 3 लढती. 10चं करंट रन रेट आपल्याला मेंटेन करत असताना SSC डोंबिवलीची टॉप ऑर्डर देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. विकेट 3 जरी पडल्या असल्या 51 धावा आहेत. लास्ट ओव्हरला सुरुवात होते आणि समोरच्या कडून कॅप्टन आलाय संदेश म्हात्रे. महत्वपूर्ण 6 चेंडू असणार आहेत. विकेट किपर देखील बीट. अंपायर बघतात लाईन मात्र खराब आहे. ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर. संदेश म्हात्रेचा पहिला चेंडू येत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर विरुद्ध एकूण धावा आहेत 52. 52ला 3. 10.40 करंट रन रेट. हे मात्र कमी झालं नाही. ही महत्वपूर्ण बाब राहिली आहे. जरूर त्याच्याकडे चांगलं लक्ष दिलेलं, खास करून विजय पवारची बॅटिंग. मिसामिंग झेलची जरूर संधी. डाऊन द बॉल. तिकडे फिल्डर आहेत. त्यांचा असेसमेंट फायनली चांगला पाहायला मिळाला आणि मी ती विकेट परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. विक्रांत पाटील बाद. तसं वाटलं की नागिन डान्स करतोय की काय, पण शेवट जो खाली जेव्हा आला बरोबर त्याने हाताच्या उंजळीमध्ये सामावून घेतले बॉलला. ना मगाशीच आपण चर्चा केली की जेव्हा जेव्हा चेंडू टॉपेज किंवा जास्त वर जातो तेव्हा जज त्याला जजमेंटकडे इथे जाणार नाहीये, कारण का मग तो ओस फोडतोय आणि कंटिन्यू चालू देखील. त्याच कारण जो आहे की जज करणं, जजमेंट लावणं इझी नाहीये. नवीन बॅटर अमय आगाशी. मॅन फ्रॉम मीरा भाईंदर. लीग स्टेजला जबरदस्त बॉलिंग केली होती अमय आगाशेने आणि त्याच्याकडून ती अपेक्षा आहे या मॅच मध्ये. आता फलंदाजीसाठी आलाय. फिनिशरचा रोल अदा करायचा आहे. बॉल बाकी आहेत 5. वाईड नंतर विकेट आली आहे. विजय सेट झाला आहे. त्यानं 25 केलेत 9 बॉल मध्ये. त्याला मात्र स्ट्राईक आता नाहीये. संदेश म्हात्रे. यावेळेचा फटका प्रतिमे. स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला सिक्सर.
कांगा लीग देखील खेळलेला लेदर बॉल क्रिकेटमध्ये आणि तो क्लास त्याचा आपण पाहतोय. पहिल्यांदा झाला बॅटिंगसाठी TDPL मध्ये. गोलंदाजी जरूर त्याने केले, जबरदस्त गोलंदाजी केली होती. आणि मिड विकेटला जर प्रेक्षकांनी कॅच पकडले असेल तर तुमचं स्वागत आहे. आमच्या आयोजकांकडून तुम्हाला 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल जर तुम्ही कॅच पकडताय सीमारेषेच्या बाहेर. जरूर ही देखील एक सुवर्ण संधी असणार आहे सगळ्या ऑडियन्स करिता. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 होते 58 वरती. अजून एक फटका दमदार चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत दर्जेदार हा षटकार. चांगला ठरला, कारण जर अगोदर स्पर्धा असती तर कदाचित तो खेळला नसता. ए फॉर अटॅक, बॅक टू बॅक सेकंड सिक्सर आला आणि जबरदस्त बॅटिंग. लीग स्टेजला देखील जेव्हा विकेट पडत होते तो कॅप्टनशी चर्चा करत होता, जर मला तुम्ही उतरलं तर माझ्याकडे ती क्षमता आहे, मी दावा बनवू शकतो. आणि या मॅच मध्ये प्रमोट केलंय कॅप्टनने आणि 2 षटकार लागोपाठ आले तमय आगाशेच्या बॅटमधून. धावफलक वेगानं चाललेला पुढे. 64 झालेला आहेत. मोठं टार्गेट कदाचित स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळू शकतं. नेक्स्ट बॉल. मात्रेचा चेंडू बघितला जाऊ दिला. अंपायर सांगत असताना वाईट बॉल. प्रेशर आहे. जे प्रेक्षक शांत होते मगासपासून के आता त्यांचा देखील शिट्ट्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू लागलाय. या दोन्ही संघांना तितकाच सपोर्ट आहे. मोठ्या संख्येने कल्याण डोंबिवलीचे सर्वच क्रीडा रसिक दोन्ही संघांना शेवटपर्यंत सपोर्ट करतील. पाहूयात कोणता संघ शेवटला कोणावरती हावी होणार आहे. यावेळेचा हा चांगला चेंडू आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नसेल. ऑलरेडी 2 मोठे फटके आलेले आहेत. सिंगल इथं मी सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड 66. लवकर विकेट गेले किरण पवारची. त्याच्यानंतर खरं कौतुक आहे विजय पवारचं. अंपायरला सध्या स्क्रीनवरती पाहतो. आज महेंद्र पवार सर, अमित डांगरे सर ऑन ग्राउंड आहेत, विक्रम शेलार आणि त्याचबरोबर शेखरजी हिरगुडे सर. या 4 अंपायरची टीम आपल्याला 7व्या संधीमध्ये पाहायला मिळाली. प्रत्येकाचं तितकंच योगदान राहिलेलं आहे. पवार सेट बॅटर आहे, 25 ला नॉट आउट खेळतोय. आणि पवारचा वार ऑन साइडला खेळले डीप मध्ये फिल्डर. आता चूक नसणार आहे. परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. सायगीनं पकडला प्रतिम झेल. विजय पवार बाद. येत आहेत ओम निलेश म्हात्रे आणि आज दुपारीच डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये हाफ सेंचुरी लगावली आहे. शेवटचा एक बॉल आहे, फिनिशिंग टच पाहिजे SSCC डोंबिवलीला. पाहूयात ओमचा बॅट मधून किती धावा येतात. म्हात्रेने कमबॅक केलं. 2 षटकार अमेयच्या बॅट मधून जसे आले. विकेट आलेली आहे, पण हे षटक आतापर्यंत 15 धावांचं राहिलं. राहुलजी शेवटचा बॉल आहे, डावा मधला संदेश म्हात्रे ओव्हर द विकेट. टॉप एज आहे, ठाकूर जज करतात डाऊन दी बॉल आणि येते शेवटच्या बॉलवरती विकेट. यावर मध्ये 3 विकेट आले, बट हे षटक राहिलं SSCC डोंबिवलीच्या बाजूने, कारण 15 धावा आलेल्या आहेत. ओव्हरऑल डाव संपला पहिला. धावा बनलेल्या त्या 66. नेल्सन बिगर 66 फॉर 6 आफ्टर 6 ओव्हर. 11चं करंट रन रेट. याच गोष्टीची आपण राहुलची चर्चा करत होतो की 10चं करंट रन रेट सुरुवातीपासून आणि अखेर 11 वरती ते थांबलं आणि आता टार्गेट आहे ते 67. 67 धावांचं त्विषा रिची जितू निलेश 11 डोंबिवली समोर.
TTPL ची आपण आजच्या रात्रीतील शेवटची मॅच एन्जॉय करतोय. सुशील पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कारांकीच आपण सन्मान कव्हर करतोय. मनापासून आभार, आपण उपस्थित राहिलात, आपलं हार्दिक स्वागत. तसेच आमचे सन्माननीय मनीषजी पाटील यांचा आपण सन्मान करतोय. आपली प्रमुख उपस्थिती ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. या ओमकारजी पाटील यांचा आपण सन्मान करतोय. सुशील पाटील यांच्या शुभ हस्ते आई सन्मान होतोय. थँक्यू सो मच. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच राहुलजी भोईर सर. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2025च्या या भव्य दिव्य पर्वामध्ये. आजची सातवी रात्र आणि अंतिम सामना या आहे आजचा रात्रीमधला. टार्गेट जो सेट करण्यात आला 67चा टार्गेट सेट करण्यात आला. पहिलं सत्र आपण पाहिलं, पहिली विकेट किरणने निराश केले या मॅचमध्ये. बट त्यानंतर अनिकेत असतील, विजय पवार असतील आणि ॲट दी एंड अमय आगाशे असतील, फार चांगली बॅटिंग या तिन्ही बॅटर्सने केली आणि त्या जोरावरती एक चांगला टोटल उभारला आहे. कारण अगोदरच आपण क्लायमॅट पाहिलं तर पूर्णपणे थंड झाला आणि अशा क्लायमॅटमध्ये 11 रन पर ओव्हर बनवणं हे इतकं सोपं जाणार नाही आहे. 67चा चेज आहे. कॉमबॉक्समध्ये आमच्या समवेत करण काळन सरही जोडले गेलेत. अशा या 7व्या रात्रीमध्ये ज्यांचा गोड आवाज आपण ऐकला, व्हॉइस ऑफ मानेरे राहुलजी भोईर सरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. शुभ सन्मान आपण करणार आहोत आजच्या 7व्या रात्रीमध्ये. अतिशय गोड समालोचन ज्यांचं आपण ऐकलं, व्हॉइस ऑफ मानेरे राहुलजी भोईर सरांचा आपण सन्मान करणार आहोत. मी सुशीलजी पाटील यांना विनंती करेन आपण आपल्या शुभेच्छा सन्मान करायचा. सीझन 5 उद्याची 8वी आणि अंतिम रात्र तुम्हाला या स्पर्धेची पाहायला मिळेल. हा शुभ सन्मान तेजसदादा पाटील दादांच्या शुभ हस्ते करण्यात आला. राहुलजी भोईर सरांचा गोड आवाज अच्छा 7व्या रात्रीमध्ये तुम्ही ऐकला. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2025 सीझन 5 आणि सीझन 5चा चॅम्पियन कोण बनेल या प्रश्नाचं उत्तर उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला मिळणार आहे. सुपर 12ची ही अंतिम मॅच आहे. टीम SSCC डोंबिवली त्यांचा विपक्षामध्ये त्रिशारीची जीतू, निलेश इलवन
अंपायर इम्पॅक्ट प्लेअर कोणत्या ग्राउंड मध्ये आला टीम SSCC डोंबिवलीचा? तुषार पाटील इन झालेले आहेत आणि साई शेलार आउट आहेत. सध्या इम्पॅक्टच्या रूलनुसार तुषार पाटील मैदानाचा आत आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मॅन फ्रॉम सोनारपाडा योगेश पाटील आणि त्याचबरोबर मॅन फ्रॉम वाडेगर अतुल भुईर ही जोडी सध्या मैदानाचा आत आहे. 67 टार्गेट 67 धावांचे. लीडिंग विकेट टेकर TDPL सीझन 5 मधला सध्या गोलंदाजीसाठी कॅप्टन SSCC डोंबिवलीचा मुकेश दास. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग आणि काउ फेसला फिल्डर आहे. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल घेऊन मुकेश दास. फर्स्ट ओव्हर 67चा चेज आहे. मॅच मध्ये फार मजा येईल यात मात्र कोणती शंका नाहीये. पहिलाच बॉल स्टेप आउट झाला. इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. कव्हर्स मिड ऑफ धावतायत. पाठला केला जातोय. अखेरीस बॉल फील्ड करण्यात येतो. तोपर्यंत 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील. अगदी कारण जर आपण पाहिलं पहिलाच बॉल स्टेप आउटही झाले होते. वन शॉटचा इशारा येतोय. मिस्टेक बॅटर्स कडून मिस्टेक बिकॉज इथे 2 मिळायला हव्या होत्या पण मिळेल फक्त 1. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता विशाल. जर आपण बघितला पहिला बॉल ऑफ स्टंप्सचा बाहेर एक्स्ट्रा कव्हरला जरूर मारायचा होता. हवेत खेळला होता. चान्स असं वाटलं आहे बट बॉल जास्त लांब होता फिल्डर पासून. ऑन साइडला फटका खेचून मारला. फिल्डर आहे डीप मध्ये. विजय मिस्टेक होणार नाहीये. पकली सफलता इथे मिळेल. धक्का लागला. बॅटर बाद झालेत योगेश पाटील. त्या गोष्टीची आपण अगोदर देखील चर्चा केली होती विशाल की मध्यरात्रीकडे आपण जसं जाणार आहोत. ड्यू फॅक्टर हवेत बॉल गेला तो तितकासा फ्लाय झाला आणि असं वाटलं अगोदर जेव्हा बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला की मिड विकेटला बॉल क्लिअर करेल बट तिकडे फिल्डर होता आणि त्याच्या हातात ही कॅच आपण बघितली. पहिला धक्का दिलाय आणि त्यानंतर जरूर आपण त्रिमूर्ती नगरचे बरेचसे प्रेक्षक SSCC डोंबिवलीला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळालाय. पहिल्या विकेट नंतर मैदानाचा आत आलाय रायगडचा हार्दिक पांड्या. मोठ्या विश्वजित ठाकूर यांचा आगमन जरूर मैदानाचा आत आपण पाहतोय. लीग स्टेजला मला आठवतं सेकंड मॅच मध्ये देखील विकेट नंतर फार लवकर ते आले होते आणि शेवटपर्यंत खेळत असताना मॅचला घेऊन खेळत होते. ही मॅच तशीच आहे. जर विकेट पडल्या तर मात्र 67 मोठ्या डोंगरासारख्या होतील. आता विश्वजित वरती मी म्हणेन भरपूर काही डिपेंडही करणार आहे कारण एक अप्रतिम खेळाडू आहे आणि या नावाला मी म्हणेन कोणत्याही करंजी इंट्रोडक्शनची गरजही नाही आहे कारण मिस्टर JPL म्हणून त्याची ओळख आहे आणि सातत्याने आपण इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्येही विश्वजितला पाकलेलं आहे आणि या चरणावरती विश्वजितचं चांगलं खेळ होणं हे महत्त्वाचं आहे कारण इथे जर विश्वजित चालला तर चेज ऑन. फिल्डर सध्या कव्हर्सला बाहेर काढलाय जो आपल्याला पाहायला मिळतो अनिकेत आणि ऑन साइडला सध्या आपल्याला एक फिल्डर पाहायला मिळतो तो डीप मिड विकेटच्या दिशेने. जे फील्ड पोझिशन आपण किरण पवारसाठी देखील पहिल्या इनिंग मध्ये पॉवर प्ले मध्ये बघितलं होतं. सेट केलं होतं इम्रोज खानने. मिड ऑन मिड ऑफ सध्या तरी आत आपण पाहतोय आणि मिड ऑनचा अगदी बाजूला देखील एक फिल्डर आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगचं फाईन लेग थर्ड मॅन पॉइंट आत. लेफ्ट आर्म विकेटने मुकेश दास. महत्वाची विकेट मिळालेली आहे योगेश पाटीलची. विश्वजित आलाय. पकलाच बॉल ऑन साइडला खेळायचं होतं बट हे काय घडलं. हिट विकेट. फार मोठा धक्का इथे लागलाय. विश्वजित 0 वरती बाद. ओ माय गुडनेस. मागचा पाय लेग स्टंप वरती गेलाय. नाराज आहे विश्वजित कारण ही मॅच महत्वपूर्ण आहे. नॉकआउट स्टेजला तुम्ही खेळताय. पहिली विकेट फार लवकर पडली आणि अशा सिच्युएशनला दुसरी विकेट अशा पद्धतीने जाणं ती देखील मोठ्याची बिग ब्लो मोठा धक्का.
डोंबिवलीला मिळालेली फार मोठी सफलता, बिकॉज विश्वजीत ठाकूर फार मोठा इम्पॅक्ट या मॅच मध्ये टाकू शकले असते, पण हिट विकेट झालेत. बॅकफुटला फार मागे गेले, ऑलरेडी पॉपिंग क्रीज मध्येच ते उभे होते, लेग स्टम्पचा गाठ घेऊन उभे होते आणि बॅकफुटला जसे गेले मागचा पाय त्यांना सावरता आला नाही, तो फार मागे गेला आणि लेग स्टम्प वरती आदळलाय. लेफ्टी बॉलर आहे, दॅट्स वाय 2 विकेट नंतर मैदानात आपण पाहतोय प्रथम मात्रे, मॅन फ्रॉम पडलेगाव. ऍक्शन रिप्ले पहा आपण, डावा पाय आणि तो शेवटच्या क्षणाला लेग स्टम्पचा खाली तिकडे लागलाय. 1 for 2 लीडिंग विकेट टेकर आतापर्यंत सीझन 5 मध्ये TDPL चा 12 विकेट काढलेत. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल, 2 विकेट हॅट्रिक याआधी आपण पाकलेले आहेत. तिसरी ही पाहायला मिळेल का? 2 बहुमूल्य विकेट काढलेत या षटकामध्ये मुकेश दासने. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल, बॅकफुट वरती जाऊन खेळायचं स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, डॉट बॉल इथे येतोय, बट 67 डिफेंड करत असताना एक आत्मविश्वासाने भरलेली ही सुरुवात. ऑल ओव्हर ही टुर्नामेंट करंजी आपण जर पाकले तर मुकेश दासने ॲज अ बॉलर डॉमिनेट केलं आणि या नॉकआउट मॅच मध्ये तेच कार्य तो पुन्हा एकदा रिपीट करतोय. सुपर बॉलिंग, उडवलाय बॉल हव्यामध्ये आखे, विजय येतात. वॉट अ कॅच, इनक्रेडिबल कॅच. एकदा जोरदार ताल्या झाल्या पाहिजे त्या कॅच साठी. उडता विजय पवार आपल्याला पाहायला मिळाला, अप्रतिम कॅच. अद्भुत अद्भुत अविश्वसनीय झेल विजय पवारचा. करत असताना फटका खेचून मारला होता, मात्र काऊ कॉर्नरला कोणालाही वाटलं नसेल की विजय तिथपर्यंत पोहोचेल. ओहो, अद्भुत अविश्वसनीय विजय पवार ज्याने बॅटिंग दर्जेदार केले. सगळेच उभे राहून टाळ्या वाजवायला लागले. क्रिकेटचा दर्जा 7व्या रजनीमध्ये आपण GTC प्रेझेंट TDPL ची सुपर 12 ची 6वी मॅच एन्जॉय करत आहोत. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. आणि विशालजी शेलार दादांकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक या कॅच साठी आणि तसेच साईदादा शेलार यांच्याकडनंही 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. तसेच काय फिनिश केलाय विशाल. सुपर सुपर सुपरमॅन सारखी डाईव्ह आहे आणि शेवटच्या क्षणाला बरोबर हातामध्ये आपल्याला पाहतोय आपण फिनिश करण्यात आलं बॉलला विजय पवार कडून. तिसरी विकेट येते मुकेश दास कडून. डिसिप्लिन बॉलिंग, टॉस जिंकून खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर बॅटिंगचा त्यांनी डिसिजन घेतला आणि त्यानंतर चांगली बॅटिंग करत असताना विजय पवार पहा आणि पाहतच राहा. सुपर कॅच. देवीदासजी पाटील दादांकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. काय कॅच पकडली आजच्या डेट मध्ये. करंजी फक्त प्लेन नाही उडतो, विजयही उडतो, तेही पाहायला मिळालं. जबरदस्त कॅच. स्टेप आउट झाला बॅटर, ऑन साइडला फटका, गॅप मध्ये फटका, फिल्डर नाहीये त्या रिजम मध्ये. बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. पकलं षटक फार चांगलं राहिले. 3 विकेटही आलेत. नाही, विजय पवारही आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती जस्ट पाहायला मिळाले. काय कॅच पकडली विजयने. मला वाटतं की नेक्स्ट सीझन येईपर्यंत ही कॅच हायलाइट असेल या स्पर्धेची. नो डाऊट, नो डाऊट. 3 विकेट मुकेश दासने काढले, पण डेफिनेटली पहिल्या ओव्हरचा हायलाइट आपण जर विचारलं तर तो बॉल असेल जो प्रथमने मारला आणि काऊ कॉर्नरवरूनच्या वेगाने धावत आला. त्याने अगोदरच पॉज घेऊन उडी मारली होती. इथे एक्झॅक्ट माझे हात जिथे लँड होतील तिथेच बॉल येईल.
फार चांगल्या पद्धतीनं जज करत असताना विजय पवार स्वतःला झोकून दिलं त्याने. पॉज घेतला आणि त्यानंतर ही उडी मारत असताना सुपर कॅच. तसेच या कॅचसाठी जिज्ञा शिवाजी पाटील यांच्याकडनंही 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. युवा उद्योजक गणेश कान यांच्याकडून 1000, त्याचबरोबर अडविलीचे युवा उद्योजक आणि नामवंत खेळाडू योगी बाने यांच्याकडून देखील 1000 पारितोषिक लागतात, कारण खेळत्या दर्जाचा मैदानाचा आज सुरू आहे. बद्री यादव यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. तसेच बाळा म्हात्रे आणि पप्या काटे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक या कॅचसाठी. कारण जेव्हा ती कॅच पाकली एका क्षणाला आम्ही स्तब्ध होतो की हे काय पाकलं. म्हणून मी म्हटलो ना की आजच्या डेटला फक्त प्लेन नाही उडत, विजयी उडतो. ते आपण पाकलं पहिल्या षटकामध्ये. अप्रतिम कॅच. 3 धक्के अवघ्या 5 धावेवरती लागलेत. सामना जर आपण पाकला तर या पहिल्या षटकामध्येच सध्या जगडीला झुकला SSCC डोंबिवली टीमच्या बाजूने. दुसरं षटक बॉलर तयार होतात या सेकंड ओव्हरमध्ये. अमेय आलाय सेकंड ओव्हर. अमेयचा पगलाच बॉल बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी होती. पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्सही पाहायला मिळाला. बॅक इंजरी थोडी जरूर आहे, बट तरी सुद्धा बॅटिंगलाही जेव्हा आला होता 2 मोठे फटके आपण पाहिले होते आणि बॉलिंगमध्येही 100% समर्थन आपल्याला अमेयचं पाहायला मिळत आहे. अमेय आगाशे बॅटिंग मधले 2 षटकार. बॉल पा ऑप्शनचा बाहेर पडला. राईज होत असताना आउट कटर. सुपर पहिला डॉट. बॉल हवेमध्ये विकेट मिळवू शकते. फिल्डर आलेत आणि कॅच ड्रॉप. कुठेतरी जर आपण पाहिलं तर मागील ओव्हरमध्ये अप्रतिम कॅचेस, अनबिलिव्हेबल कॅचेस, बट इथे एक इझी संधी गमावली असं मी म्हणेन. ऑलरेडी मॅच आपण पाहतोय सुरुवातीला डॉमिनेट करणारी बॉलिंग झालेली आहे. या क्षणाला तुम्ही कॅच पकडणं गरजेचं आहे. दोन्ही वाडेघरचे खेळाडू मैदानाच्या आत आहेत. प्रणित पाटील आणि अतुल भोईर. दोघांना डाव सावरायचा आहे आणि इथे जर आपण बघितलं तर अजूनही 60 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. अतुल आणि प्रणित मैदानाच्या हातामध्ये आहेत आणि करण सर विचार केला तर या दोन्ही बॅटर्सकडे अबिलिटी आहे या परिस्थितीमध्ये खेळण्याची. स्पेशली अतुल भोईर, ज्याला आपण नेहमीच मोठ्या मोठ्या इनिंग्स खेळताना पाकले ग्रामीण फॉर्मॅटमध्ये. उडवलाय समोरच्या दिशेने. फिल्डर आखेत लॉंग ऑनला. यावेळेसही मिस्टेक होणार नाहीये. सफलता आता अमेलाही मिळेल. धक्का इथे लागलाय चौथा. थँक्यू डीजे. अमयचा बॉल जो मागचा होता फार फिरला, त्यामुळे बॅटवरती व्यवस्थित आला नाही आणि लॉंग ऑनला एलिव्हेशन कमी पडलं. विजयने जबरदस्त आणखी कॅच पकडली आहे. तिसरी कॅच या मॅच मधले आपण पाहतोय. आणि धावांचा आपण विचार केला तर धावा फलकावरती फक्त 7 धावा. 4 मोठे धक्के बसले. टॉप ऑर्डर पूर्णपणे निकामी आहे आणि मधल्या फळीमध्ये मैदानाचा मॅन फ्रॉम उसाटणे सागर पाटील आलाय. सुरुवातच झाली नाही. 67चा चेस आहे आणि आता आपण जर बघितलं तर खडतर प्रवास करावा लागणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या संघाला. तेजस्वी पाटील यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. फार मेहनत आहे. धक्का आणखीन एक लागला. चौथा धक्का. चौथा धक्का लागला. सागर पाटील बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या हातामध्ये. अमेयलाही सफलता मिळाली. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉल इथे येतोय आणि पूर्णपणे करण सर आता आपण म्हणूया की या मॅच वरती ना पकड मजबूत आहे SSCC डोंबिवलीची. बिकॉज 67 डिफेंड करत असताना जर पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये तुम्ही जवळजवळ अर्ध्या टीमला डगआउटमध्ये पाठवलंय. चर्चा आपण करत होतो त्विषा, रिची, जितू, निलेश 11 डोंबिवलीच्या बॉलिंग युनिटची. मात्र या बॉलिंग युनिटने देखील या मॅच मध्ये जखडून ठेवलंय. येस एक्झॅक्टली. फुल टॉस बॉल. फिल्डर येत आहेत आणि आता ही सफलता मिळेल. मग जेही फटके खेळले जातात बॅटर्स फक्त फिल्डरला शोधतायत. 5वा धक्का. अर्धी टीम डगआउटमध्ये.
डोंबिवलीकडे. बघा पार्टनरशिप या चरणावरती फार महत्त्वाची आहे. पण ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे सातत्याने विकेट चाललेत. अवघ्या 2 षटकांच्या खेळामध्ये जर आपण पाहिले 2 षटकांचा खेळ पूर्णही झाला नाहीये. 5 विकेट गेलेत. एकही कन्व्हिन्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला नाही. हे महत्त्वपूर्ण कारण राहिलं. ॲज अ कम्पेअर आपण पहिल्या डावामध्ये गेलो तर पॉवर प्लेमध्ये धावा होत्या 21 आणि इथे आपण पाहतोय आतापर्यंत आलेल्या फक्त 7. या ओव्हरमधील असेल शेवटचा बॉल. ऑन साईडला खेळायचं होतं. प्लेन मिस डॉट बॉल इथे येतो आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं 2 षटकांचा खेळही समाप्त झाला. 2 षटकांमध्ये एकूण रन 7 आणि विकेट गेलेत 5. अमोल खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर आता या बॅटिंग ऑर्डरमध्ये बर्डन त्याच्या खांद्यांवरती वाढलेलं आहे. इक्वेशन आपण जर बघितलं तर 24 बॉलचा खेळ बाकी अजूनही आणि 24 बॉलमध्ये या मॅचमध्ये 60 धावा बनवायचा आहेत. तितकंसं लांबी नाहीये पण विकेट पडलेत त्याचा इम्पॅक्ट पडलेला आहे. अमयचं शेवटचे षटक आपण पाहतोय. मिस टायमिंग आणि त्यानंतर जरूर जी कॅच ड्रॉप झाली होती पंकजकडून. त्यानंतर पुन्हा कमबॅक केलं होतं. लॉंग ऑनला फटका फसला होता. बॉल पा किती फिरला होता. आउट कटर होता. बॅटवरती जरूर आला बट लॉंग ऑनला सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. विजयने चांगली कॅच पकडली होती. देन सागर फुल टॉस आला. मिड विकेटला क्लिअर करायचं होतं तिथे जमलं नाही. अनिकेतने चांगली कॅच पकडली आणि शेवटचा जो बॉल होता बाहेर निघत असताना सुपर बॉलिंग बाय आगाशे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा फक्त 7 आहेत. 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 60 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या त्विशा रिची जितून निलेश इलेव्हन डोंबिवलीला. कुठेतरी एका गोष्टीचा उल्लेख करावा असं वाटतो कारण जर आपण पाहिलं जर ॲज बॅटिंग टीम सेकंड इनिंगमध्ये जेव्हा तुम्ही बॅटिंगसाठी येता 10 रन पर ओव्हर 11 रन पर ओव्हर जर तुम्हाला करायचं आहेत तर स्टार्ट फार मॅटर करतो. बट इथे स्टार्ट फार कमकुवत झाला आहे कारण 2 षटकांमध्ये जर अर्धी टीम डगआउटमध्ये पोहोचलेली आहे तर कुठेतरी गोलंदाजीचा दर्जा हा आपल्याला हाय स्टँडर्डचा पाहायला मिळाला. कॅप्टन पुन्हा कंटिन्यू करतोय मुकेश दास. लीडिंग विकेट टेकर आहे आतापर्यंत सीझन 5 मध्ये जाणे. 13 विकेट काढलेले आहेत. तो कॉन्फिडन्स घेऊन गोलंदाजी करत थर्ड ओव्हरमध्ये आलाय तो. आणि मी म्हणेन इथे चान्स घेणार SSC डोंबिवली विकेटसाठी. दुसऱ्या बाजूने मोठे फटके खेळायचे आहेत. विकेट थांबवायचे. धावा बनवायच्या 24 बॉलमध्ये 60. मुकेश आला पकलास बॉल बॅकफुट वरती जाऊन स्क्वेअर कटचा फटका इनफिल्डला क्लिअर केलाय. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नव्हते त्याचा इथे फायदा घेतलाय. चौकार येतोय. बाईक मिळाली होती त्याला आणि या सीझन 5 मध्ये आतापर्यंत 13 विकेट ज्याने काढलेले आहेत. इथे विकेटच्या शोधात आलेला आहे पण पाहूयात प्रणितचा चांगला फटका तो ज्याला जरूर आत्मविश्वास देऊन जाईल. चौकारासोबत डबल फिगर मध्ये धाव आहेत 11. बाउंड्री आली आहे. स्टेप आउट झालेत बॅटर यावेळेस. बॉडीवरती बॉल आदळला. कुठेतरी याही गोष्टी माइंडमध्ये ठेवाव्या लागतील की जी परिस्थिती आहे 5 विकेट्स गेलेत या क्षणाला अमोल आणि त्याचा समवेत प्रणित मैदानाच्या आतमध्ये आहे. याही दोन्ही बॅटर्समध्ये कारण सर जर आपण पाहिलं तर अबिलिटी आहे पण कुठेतरी ना स्वतःवरती एक विश्वास दाखवावा लागेल या परिस्थितीमध्ये. आणि प्रेक्षकांची अफाट गर्दी कारण दोन्ही संघ डोंबिवलीचे आहेत. भरपूर सारे डोंबिवलीचे खेळाडूही या दोन्ही संघांमध्ये आहेत. फार चांगला सपोर्ट दोन्ही टीम्सला इथे मिळतोय. बट या मॅचमध्ये SSC डोंबिवली फार पुढे. ते स्टँड नाही तर डगआउट बॉक्स आहे तिकडे तुम्हाला साई शेलर देखील पाहायला मिळतात आणि बरेचसे समर्थक SSC डोंबिवलीचे तिकडे आता त्या खेळाडू कक्षामध्ये आपण पाहतोय. इक्वेशन 22 बॉल 56 धावांची गरज आहे. मिड ऑन मिड ऑफ 8 ठेवलं. एक्स्ट्रा कव्हर 8 ठेवलं आणि चान्स दिले खऱ्या अर्थानं समोर मारण्याची प्रणितला. साऊंड आलाय. यस बॅटची एज लागली आहे. आणखीन एक सफलता. चौथी सफलता इथे मुकेश दास साठी आणि धक्का हा लागलाय 6वा.
आणि प्रेक्षक मैदानाच्या हातामध्ये आलेत. स्पेशली किरण पवार यांचे फार मोठे फॅन ते दिसत आहेत, कारण या खेळाडूने तितकं नाव कमावलं. फार मोठी फॅन फॉलोविंग किरण पवारची आहे. गत वर्षी आपण दिल्ली सुपर सिरीजमध्येही पाकले होतं. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट होता आणि सातत्याने रायगड परिसर त्यानंतर व्यावसायिक गटामध्ये करंजी आपण सातत्याने किरणचा फार चांगला खेळ पाकला आणि चाहता वर्ग फार मोठा आहे किरण पवारचा. फार कमी वेळेमध्ये खुल्या गटामध्ये जबरदस्त कामगिरी ओपन करत असताना आपण बघितलं. किरणला बऱ्याचशा संघांमधून व्यापी डायसवरती मान्यवरांची उपस्थिती. सर्वांचं आपण स्वागत करून पुन्हा मैदानाच्या आत वळूयात. 11ला 6 विकेट पडलेत आणि अमोल पाटीलच्या सोबत आता मैदानाच्या आत आला इम्रोज खान. आणि आता हा प्रश्न पडलाय की 5 विकेट हॉल इथे घेतलं जाईल का, कारण 4 विकेट तर घेतलेत मुकेश दासने. GTC जल्पेश भोईर यांना स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहतात. फार मेहनत आहे आता इथे आपल्याला पाहायला मिळतात या फ्रेम मध्ये. वळत मैदानाच्या आत. सॉफ्ट हँड माहिती आहे आता विकेट साठी मुकेश जाणार आहे. आपल्याला विकेट कशी टिकवता येईल त्याचा प्रयत्न केला इम्रोजने. डिफेन्सिव्हरित्या खेळलेत. मग टार्गेट जर आपण पाहिला, कारण सर 67 या कंडिशन्समध्ये एक फार चांगला टोटल आहे आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिले तर 6 विकेटही गेलेत. इम्रोज आलाय बॅटिंग करण्याकरिता. बॅटचा टोला लागलाय. ऑलमोस्ट 5 विकेट हॉल इथे कंप्लीट होणारच होतं, बट हे काय आसमान से गिरा खजूर में अटका. कॅचची संधी जरूर गमावली, बट रनआउटच्या स्वरूपामध्ये जावं लागेल वापस. मुकेशने थोडीशी अगोदर फॉलो थ्रो मध्ये उडी घेतली, अन्यथा एका हातामध्ये तो बॉल जरूर चिपकला असता. 11ला 7 विकेट पडले. ते आमचं कॉम्बॉक्स सध्या तुम्हाला दाखवलं जात आहे. माझ्या डाव्या बाजूला संकेत आहेत, उजव्या बाजूला पिंट्या जोशी आहेत आमचे ऑफिशियल स्कोरर. कॉम्बॉक्स शेअर करतात सध्या विशाल. त्यासोबत डिस्क जॉकी देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विशू दादा, अक्षय भाऊ आहेत आमच्या सोबत. नवीन बॅटर आपण पाहतो मॅन फ्रॉम किशोर मुरबाड, गणेश गायकर. 7 विकेट गेलेत. प्लेन मिस डॉट बॉल इथे येतोय. बघा 5 विकेट हॉल मिळालं किंवा नाही मिळालं, त्यापेक्षा मी म्हणेन काय खेळ राहिला, काय बॉलिंग केली आहे बॉलर मुकेश दासने. एकदा जोरदार ताल्या झाल्या पाहिजेत मुकेशच्या स्पेलसाठी. लाजवाब बॉलिंग, अप्रतिम मॅच विनिंग बॉलिंग राखली या मॅच मध्ये मुकेश दासची. काय स्पेल राहिला. 2 ओव्हर अवघ्या 9 धावा, 4 विकेट काढलेत आणि 14 आतापर्यंत विकेट सीझन 5 मधील आपल्याला पाहायला मिळतात. लिडिंग विकेट टेकर मुकेश दास, SSC डोंबिवलीचा जो कॅप्टन देखील आहे. DJ विशू आणि त्याचबरोबर आपले इव्हेंट प्लॅनर देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांचे आपण जरूर सहर्ष स्वागत करूयात. ते देखील एन्जॉय करत आहेत. पार्टी बॉयज आहेत, संध्याकाळपासून तिकडे सुरू असतं आणि त्यासोबत प्रेक्षकांचं मनोरंजन ते करत आलेले आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. एन्जॉय करतात तिकडे. 11ला 7 विकेट आणि या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर बॉल बाकी आहेत 18 आणि धावा पाहिजे 56. मुकेशने इम्प्रेसिव्ह बॉलिंग केली आहे संपूर्ण या स्पर्धेमध्ये. ही विकेट त्याची आपण पाहतो. पहिली विकेट योगेश, कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता, काऊ कॉर्नरला फसले, चांगला झेल तिकडे टिपला होता फिल्डरने. देन सेकंड विकेट जी हिट विकेट आपल्याला पाहायला मिळाली. बॉडीचा बॅलन्स करताना पॉपिंग क्रीज मध्ये मागे गेला. देन प्रथम मात्रे, आणि याचं अर्ध नाही तर 70% क्रेडिट मुकेशला द्यावंच लागेल विजय पवारला. वॉट कॅच. अँड देन फोर्थ विकेट जी आपण बघितली होती नंतर एज घेऊन प्रणीतची विकेट गेली होती. 18 बॉल आणि 56 धावांची गरज आहे या मॅचला पलटवण्यासाठी. त्विषा, रिची, जितू, निलेश 11 डोंबिवलीसाठी अमोल पाटीलला बॅटिंग करावी लागणार आहे.
आणि बघा या क्षणाला जर आपण विचार केला करण सर तर पर्याय देखील नाहीये, मोठ्या फटक्यांसाठी जावंच लागेल. बॉल हवेमध्ये, मिड ऑफ ला फिल्डर डाऊन दी बॉल. आणि या विकेट नंतर आपण असंही म्हणूया की जवळजवळ SSCC डोंबिवली टीमने या मॅच मध्ये आपला विजय सुनिश्चित केला की काय, कारण फार मोठा धक्का. शेवटची आशा अपेक्षा आता अमोल पाटील सोबत डगआउटच्या दिशेने चालली आहे. काही जण त्यामधले असतील की SSCC डोंबिवलीने सामना जिंकला असं त्यांना वाटत असेल. काही जण असे असतील की जिथे त्यांना असं वाटतंय की मॅच आता संपलेली आहे. त्विशा रिची जितू निलेश 11 डोंबिवलीसाठी. सो 17 बॉलमध्ये अजूनही 56 धावांची गरज आपण पाहतोय. उद्या सीझन 5 ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 8व्या रजनीमध्ये आपण असू. सुपर 6 पहिली मॅच आरो एंटरप्राइजेस अगेन चॅलेंज स्पोर्ट्स, जागृती पोर्ट्स अगेन्स्ट. या मॅचचा विनर खेळेल आणि सुनीता स्मृतीच्या अगेन जय श्रीराम. अशा 3 मॅचेस आपण उद्याही एन्जॉय करणार आहोत. उद्याही नक्की या. उद्या फायनल नाईट आहे सीझन 5 ची ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. जल्पेशजी भोईर, सुशील दादा पाटील, तेजस दादा पाटील अँड ऑल GTC टीम यांची मेहनत गेल्या 7 रात्रींमध्ये आपण एन्जॉय केली आहे. TDPL सीझन 5 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा. मात्र इम्पॅक्ट चा सिग्नल राहुल पवार मैदानाच्या आत. बॅट तर जरूर फिरली आहे, मात्र बॉलचा वेगाने आलेला आहे. हमें आकाश है इम्प्रेसिव्ह बॅटिंग देन बॉलिंग. आणि अमेयचा स्पेल देखील जर आपण पाहिला तर फार चांगला राहिला, कारण एकंदरीत बॅटिंग विषयी आपण चर्चाही केली की जेव्हा फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करण्याकरिता आला होता तेव्हाही 2 चांगले फटके पाकले. त्यानंतर 2 ओव्हरचा स्पेल, प्लेन मिस, आणखीन एक डॉट बॉल. आता सध्याच्या घडीला असंच वाटतंय की बॉलर आणि विकेट किपरच खेळतात, बट निराश असेल तुषारीची जितू निलेश 11, कारण टीम चांगली आहे यात मात्र काही शंका नाही आहे. या मॅचमध्ये एक्सपेक्टेशन्स कुठे भरपूर होत्या, भरपूर सारे प्रेक्षक त्यांना पाहण्यासाठीही आले होते, बट फार निराश केलं. हे षटकही जर आपण अमेझ पाकलं तर 1 विकेट, रन एकही आली नाहीये. बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर येतात बट कॅच ड्रॉप. आणि असं वाटतं की या कॅच ड्रॉपने जास्त फरकही पडणार नाहीये टीम SSCC डोंबिवलीला, बिकॉज जर आपण रन्स पाकल्या 12 धावा फलकावरती आणि 8 विकेट गेलेत. 0506 व्हाईट क्रेटा ज्या कोणाची आहे कृपया करून तिथून रिमूव्ह करा लवकरात लवकर. रहदारीसाठी अडथळा होतोय. 0506 व्हाईट क्रेटा. गणेश गायकर स्ट्रायकिंग एंड वरती उडवलाय गणेशने. बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर आहेत बट फक्त पाहतच राहतील. लाजवाब फटका, षटकार. रीचच्या सायदा बॉलला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पाठवले गणेश गायकरने. मॅनेजमेंट मध्ये महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. पप्पू दादा सध्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. थँक्यू, त्यांची मेहनत फार आहे या स्पर्धेसाठी. मिस टाइम आहे पण गॅप मध्ये बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर कडे चाललाय. 3 फिल्डरच्या कोन मध्ये बॉल धावतोय फिल्डर. शेवटच्या क्षणाला मात्र त्याच्या वाक्या बाहेर. चौकार. बट कुठेतरी असं वाटतंय की उशीर झाला, कारण बघा अगदी जर तुम्हाला 67 चेस करायचा होता तर बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल तुम्हाला रिक्वायर रेट मेंटेन करणं फार महत्त्वाचं होतं, पण तसं काहीही झालं नाही आहे. रेग्युलर इंटरव्हल्सवरती आपल्याला विकेट जाताना पाहायला मिळाले. अमोल पाटीलला दाखवलं जाते, प्रणिताही दिसतोय, बट चेहऱ्यावरती
जे एक्सप्रेशन्स आहेत ते भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला सांगून देत आहेत की ज्या प्रकारे परफॉर्म करायचं होतं या मॅचमध्ये ते झाले नाही आहे. याही पर्वामध्ये जे स्वप्न पाहून मैदानाच्या आतमध्ये उतरले होते ते स्वप्न आता स्वप्नच राहील की काय असंच वाटतंय. माफिया ग्रुप केतन माई यांच्याकडून जरूर SSCC डोंबिवलीला आणि पंकज माई यांना जरूर शुभेच्छा आहेत. 12 बॉल 45 मॅच आपल्याला पाहायला मिळते. राहुल पवार मैदानाचा आता स्लॉग हिटर आहेत. गणेशने दाखवून दिलं मागच्या 2 बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवत असताना मात्र फार उशीर झालाय. ही बॅटिंग थोडी उशिराने आपण पाहतोय. 22ला 8 पडलेत. 2च विकेट काढायचे SSCC डोंबिवलीला. 12:45 मॅच असताना सुयोग पाटील शिडोनचा हा युवा टॅलेंटेड बॉलर भरत पाटील आपल्या वडिलांना गुरु मानून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जाण्यास सुरुवात केली. स्वतःच्या घरच्या तालमीत घडलेला पैलवान आहे. अष्टपैलू खेळाडू आहे जो सध्या आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग मार्कवरती. पण दुसऱ्या बाजूने बरंच काही करायचं आणि जे काही करायचंय ते बॅटिसला करायचंय. त्विषा रिची जितून निलेश 11 डोंबिवलीच्या. बघा जर आपण ही सेकंड इनिंग पूर्णपणे उचलून पाकली तर आपल्याला प्रत्येकी षटकामध्ये विकेट जाताना पाहायला मिळाले. पार्टनरशिप हा शब्द फार महत्त्वाचा होता या मॅचमध्ये बट ते पाहायला मिळालंच नाही आहे. दॅट्स वाय टीम फार मागे. 12मध्ये 45 फुल लेंथ आहे. मोठा फटका खेळायचा होता बट बॅटचा टो एंडलाच लागला. लॉंग ऑनला फिल्डर येतात वेगाने. बॉल फील्ड केला जातोय बट तोपर्यंत 2 धावा इथे इझिली कंप्लीट केल्या जातील. बघा सपोज करण सर जर आपण विचार केला इथे जर 5 विकेट असते एखाद्या बॅटरने एक एंड सांभाळून ठेवलं असतं इनिंग चालवली असती तर कदाचित फाईट ही होऊ शकली असती. बट परिस्थिती ज्या प्रकारे आहे फक्त 2च विकेट्स हातामध्ये चान्स घेणंही रिस्कीच आहे. मोठ्या फटक्यांशिवाय करतील तरी काय अजून. विकेटची पर्वा न करता अटॅक तर करावाच लागणार आहे. एक्झॅक्टली. फुल लेंथ आहे बट बॉल हव्यामध्ये आहे. विजय येतोय आणि विजय आता चौथी कॅचही पकडतोय. धक्का 9वा लागलाय. संतोष मामा किती जीवा भावाचा आहे प्रेक्षकांनी आपल्याला दाखवून दिलं. काय डान्स केलाय. वा पब्लिक वा. हीच तर मजा आहे. आपल्या ग्रामीण विभागामध्ये जेव्हाही क्रिकेट होतं तेव्हा हीच मजा आहे. नऊ विकेट गेलेत. क्रमांक 11 वरती आता संदेश आला बॅटिंग करण्याकरिता. प्लेन मिस येतोय डॉट. शाहरुख खानने चित केलंच होतं संदेशला. डॉट बॉल इथे येतोय. सुयोग पाटीलही इम्प्रेसिव्ह बॉलिंग करतोय या षटकामध्ये. चुकलं टॉप ऑर्डरचं बिकॉज जी बॅटिंग SSCC डोंबिवलीच्या टॉप ऑर्डरने केली जरी त्यांचे विकेट पडत होते सिंगल डबल कडे वारंवार फोकस राहिला. मी पिंट्या जोशी यांना आवर्जून सांगेन किती सिंगल आणि किती डबल आलेले आहेत पहिल्या इनिंगमध्ये. आपण काउंट करा ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये बॅटिंग झाले. फ्लिक केला लॉंग ऑन कडे बॉल चालला. कॅच जरूर नव्हती मात्र सिंगलने हे धावसंख्या पुढे जाईल. 8 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रेक्षक आनंद घेत आहेत आणि यासाठी GTCने TDPL आयोजित केलेले आहे. चांगल्या दर्जाचं क्रिकेटचा दर्जा या स्पर्धेने जरूर आपल्याला दाखवला. कॉम्पिटिटिव्ह लेवलला ग्रामीणचे खेळाडू खेळले खुल्या गटातील बऱ्याचशा खेळाडूंसोबत आणि तो टाइम स्पेंड करता आला. लॉफ्ट केलाय लॉंग ऑनला. क्लिअर करेल की नाही. फिल्डर उपस्थित. डाव संपलाय. ऑल डाऊन. 25ला डाव संपलाय आणि 41 धावांचा मोठ्या फरकाने सामना जिंकला SSCC डोंबिवलीने.